क्वेश्चन काय दिलं आपल्याला, पहिला आपण क्वेश्चन बघूया. 4 - p ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, सेम तसंच आहे, मध्ये मायनस आहे, याचा अर्थ आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी आपल्याला मायनसचा फॉर्म्युला यूज करायचा. पहिला फॉर्म्युला लिहून घेऊयात आपण. काय फॉर्म्युला आहे? a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, ए स्क्वेअर क्यूब आहे, हा इथे स्क्वेअरची ऐवजी काय क्यूब, ए क्यूब -3a² b प्लस 3ab² मायनस बी क्यूब. मायनसच्या फॉर्म्युला मध्ये ना या ठिकाणी मायनस मायनस आहे, लक्षात ठेवा, या दोन ठिकाणी मध्ये मात्र प्लस. आणि प्लसचा जो फॉर्म्युला आपण 5.2 मध्ये बघितलेला, तिथे सगळीकडे कोणतं साईन आहे, या तिन्ही ठिकाणी प्लस प्लस साईन आहे. श्रेया पाटील. ओके, चला आता ए बरोबर आणि बी बरोबर किमती सांगायच्यात आपल्याला. ए म्हणजे किती आणि बी म्हणजे किती, सांगा रामपुरे. ए म्हणजे 4 हा 4 आणि बी म्हणजे पी. पी करेक्ट. ओके, रामपुरे हुशारे. ए बरोबर 4 आणि बी बरोबर पी. आता ठेवूयात आपण किमती. पहिलं काय काम करायचं आपल्याला, डाव्या बाजूला आपला क्वेश्चन आहे तसा लिहायचं, त्यात बदल करायचा नाही. ओके, आता ज्या ज्या ठिकाणी ए दिसेल त्या त्या ठिकाणी काय टाकायचं आपल्याला, 4. आणि ज्या ठिकाणी बी दिसतो त्या ठिकाणी पी पुट करायचं. पहिला ए चा क्यूब आहे म्हणजे कोणाचा क्यूब येईल, 4 चा क्यूब. परत 3 इंटू ए चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर, त्याला इंटू बी म्हणजे पी. बाकी काही बदल करायचा नाही, लक्षात ठेवा. फक्त ए आणि बी काढून टाकायचं आणि त्याच्या जागी 4 आणि पी ठेवायचं आपण. करा 4 चा क्यूब. सांगा 4 चा क्यूब किती येईल, 4 चा क्यूब. येस, बरोबर पाठवलं उत्तर खूप जणांनी. 3 वेळा गुणाकार करायचा 4 चा. 4 इंटू 4 इंटू 4 64 येईल. मायनस पहिला आधी स्क्वेअर करून घ्यायचा, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचा नाही. 4 चा स्क्वेअर किती येत असतो, 16, त्याला इंटू पी प्लस 3 इंटू 4 इंटू पी स्क्वेअर आणि ते येणार पी क्यूब. या दोघांचं काय करायचं नंतर, मल्टिप्लिकेशन. चला करा मल्टिप्लिकेशन. 16 3 करायचे, 16 3 आणि त्याला इंटू पी करायचे परत. 16चा पाडा 3 पर्यंत म्हणा सर्वांनी, येतो ना सर 16चा पाडा 3 पर्यंत. येस, 16 1 16, 16 2 32 आणि 16 3 48. पण ह्या पी ला विसरायचंय का आपल्याला, नाही, तिथं पी आहे, पी लिहायला विसरायचं नाही. इकडे पण 3 चा आणि 4 चा करायचा. 3 4 12 आणि पी स्क्वेअर आहे तसं मायनस पी. हे झालं आपलं आन्सर फायनल.